दाता तो दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर पहा, माघ पौर्णिमेचं महत्त्व काय आहे, ह्या दिवशी आपण काय काय करायला हवं आणि कोणती गोष्ट किंवा कोणती चूक आपण टाळायची आहे। त्याचबरोबर ह्या दिवशी आपण अशी कुठली गोष्ट आहे की ती केल्याने अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ मिळू शकतं। त्याचबरोबर कोणती सेवा करायची आहे, कोणते उपाय करायचे आहेत आणि कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, अतिशय सविस्तर माहिती घेणार आहोत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण यात मी अगदी सविस्तर अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू स्वतः प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या भक्तांची सर्व संकटे दूर करतात। स्नानाच्या वेळी गायत्री मंत्राचा जप करतात किंवा ज्यांनी गुरुमंत्र घेतला आहे, दीक्षा घेतलेली आहे, तर त्या मंत्राचा देखील जप त्या तीर्थक्षेत्री जाऊन, त्याचबरोबर तीर्थस्नान करत असताना जेव्हा आपण तो जप करतो तर त्याचं आपल्याला अनंतपटीने त्याचं पुण्यफळ प्राप्त होत असतं। म्हणून माघ पौर्णिमा निमित्ताने तर ही माहिती आपण घेणारच आहोत, पण इतर वेळेलाही जर तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्री गेलात आणि त्या ठिकाणी स्नान करणार असतील, जसं की गंगोत्री असेल, यमुनोत्री असेल, हरिद्वार असेल किंवा नर्मदा मैयाचं स्नान असेल किंवा गाणगापूर या ठिकाणी तुम्ही संगम स्नान करणार असतील, तर अशा पद्धतीने जेव्हाही तुम्ही स्नान करतील तर त्यावेळेला स्नान झाल्यानंतर त्याच तीर्थामध्ये तिथेच बसून तुम्ही नामस्मरण करा। जो तुमचा गुरुमंत्र असेल त्याचा जास्तीत जास्त माळ जप करा किंवा कुठल्याही मंत्राचं तुम्ही जप करू शकतात। अगदी पाण्यात बसून जप करायचं आहे, त्याचं अनन्यसाधारण असं त्याचं महत्त्व आहे। त्याचबरोबर त्या अक्षय पुण्य प्राप्त होत असतं असंही म्हटलं जातं। तर चला आता आपण माघ पौर्णिमेविषयी माहिती घेऊया। तर पहा, माघ पौर्णिमेच्या दिवशी साक्षात भगवंत विष्णू हे प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात। माघ पौर्णिमा त्याचबरोबर माघ महिन्यात स्नानाचं अनंतपटीने पुण्यफळ प्राप्त होण्यासाठी माघ स्नानाचंही तेवढंच महत्त्व आहे। त्याचबरोबर पहा, आपल्या हिंदू सनातन धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा या तिथींना खूप जास्तीचं महत्त्व दिलं गेलं आहे। तर हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला आपण माघी पौर्णिमा असं म्हणत असतो। तर माघ पौर्णिमेचं खूप जास्त महत्त्व आहे। तर जेव्हा तुम्ही माघ पौर्णिमा, माघ महिन्यात जी काही सेवा भक्ती करत असतात, तर त्या सेवेचं, त्या पुण्याचं किंवा दानधर्म करत असतील तर त्याचं 32 पट अधिक तुम्हाला पुण्यफळ मिळत असतं। कारण या पौर्णिमेला 32सी पौर्णिमा असंही म्हणतात, कारण या दिवशी केलेल्या दानधर्माचं फळ असेल तर ते आपल्याला 32 पट अधिक मिळतं। आपण बऱ्याचदा म्हणत असतो की कुठलीही सेवा केली किंवा दानधर्म केला तर दुपटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं, तर दुपटीने नाही तर 32 पट अधिक आपल्याला फळ मिळतं, असंही या माघ पौर्णिमेचं महत्त्व आहे। त्याचबरोबर ज्यांना संतानप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील त्यांनी देखील या दिवशी विशेष अशी ही सेवा करा। त्याचबरोबर पूर्ण माघ महिन्यात सेवाभक्ती करायचीच आहे, पण ज्यांना काही कारणास्तव जमलं नसेल तर त्यांनी माघ पौर्णिमेचा हा अतिशय दिव्य असा जो योग आहे, तर त्या दिवशी भक्ती आणि सेवा जरूर करा। तर अखंड सौभाग्य देणारी ही पौर्णिमा आहे आणि व्यक्तीला सर्व संकटातून, दुःखातून मुक्त करून मोक्षाकडे नेत असतं। म्हणूनच यावर्षी आपण 1 फेब्रुवारी 2026ला माघी पौर्णिमा आहे आणि माघी पौर्णिमा निमित्ताने आपण अजून कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत की त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये वाढ होईल, भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहील आणि जी काही सेवा भक्ती दानधर्म करणार आहात तर त्याचं 32 पटींनी अधिक आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल। 2026 मधील जी माघ पौर्णिमा आहे तर ती रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल। तर पंचांगानुसार पौर्णिमेची जी तिथी आहे तर 1 फेब्रुवारी रोजी पहाटे 5:52 पौर्णिमा सुरू होते। तर 2 फेब्रुवारी रोजी
पहाटे 3:38 पौर्णिमा संपते. म्हणजेच काय, तर आपण पौर्णिमा, माघ पौर्णिमेचं जे सत्यनारायण पूजा आपण करतो, तर सत्यनारायणाची जी पूजा आहे ती आपल्याला 1 फेब्रुवारी रोजीच करायची आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण काय काय करायला हवं, तर सर्वात महत्त्वाचं स्नान. तर स्नान हे तुम्ही राहता त्या ठिकाणी कुठे तीर्थक्षेत्र असेल किंवा जे काही त्रिवेणी संगम असेल तर पवित्र तीर्थक्षेत्री, त्याचबरोबर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याने अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणून शक्य झाल्यास यमुना मैया असेल, गंगा मैया असेल, नर्मदा मैया असेल किंवा अजून कुठल्या तीर्थक्षेत्री तुम्ही राहत असतील तर त्या ठिकाणी जाऊन स्नान जरूर करा. कारण स्नानाचं खूप जास्त महत्त्व आहे. समुद्र असेल तिथेही तुम्ही स्नान करू शकतात. नसेल शक्य तर घरी, आपल्याच घरी पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे तर ते स्नान करण्यापूर्वी ते जे जल असेल तर त्याच्यात तुम्ही गंगाजल टाकू शकतात. त्याचबरोबर त्यात तुम्ही गोमूत्र टाकू शकतात, हळद टाकून तुम्ही स्नान करू शकतात. अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दान. तर माघ पौर्णिमा, माघ महिन्यामध्ये स्नानाचं, दानाचं आणि तप करणं, सेवा करणं याचं खूप जास्त महत्त्व आहे. तर माघ पौर्णिमेच्या दिवशी दान जरूर करा. शक्य झाल्यास ह्या दिवशी तुम्ही गोदान करू शकतात, भूमिदान करू शकतात, सोनं वगैरे असेल तेही दान करू शकतात. आणि नसेल हे काही शक्य तर आपण ह्या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करू शकतात. अन्नदान प्रत्येकजण करू शकतं. त्यासाठी काही खूप मोठे भंडारेच करायला हवेत असं नाही. जेवढ्या लोकांना तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दान करू शकतात. अन्नदान अतिशय सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि ते आपण सहजच करू शकतो. तर अन्नदान करा किंवा अजून काही तुम्हाला शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही दान करू शकतात. वस्त्रदान करू शकतात. तर दानाचं खूप जास्त महत्त्व आहे. जरूर हे करायला विसरू नका. जेवढं होईल तेवढं तरी आपण करायचंच आहे. त्यानंतर की माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण कोणकोणती सेवा करायची आहे. सर्वात महत्त्वाचं की माघ पौर्णिमा आहे. जे कोणी म्हणजे सत्यनारायण पूजा दर महिन्याची असते ती करत नसतील तर त्यांनी माघ पौर्णिमेपासून सुरुवात केली तरीही चालू शकतं. पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा जरूर करा. रविवार आहे, 1 फेब्रुवारी रोजी रविवार आहे. त्याच दिवशी सत्यनारायण भगवानची पूजा करा. त्यानंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करा. व्यंकटेश स्तोत्र आहे ते पठण करा. श्रीसूक्त पठण करा. कारण ह्या दिवशी लक्ष्मीनारायणांची सेवा केल्याने आपल्याला ज्या काही तुमच्या आर्थिक अडचणी असतील त्या नक्कीच दूर होऊन लक्ष्मी माता विष्णूंसोबत चिरकाल आपल्या वास्तूमध्ये स्थिर राहावी आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मीनारायणांची आपल्यावर कृपा राहावी. त्यासाठी सत्यनारायण पूजा करणं खूप गरजेचं आहे. लक्ष्मीनारायणांची एकत्रित स्वरूपातली पूजा म्हणजेच सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकतात. व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही जेवढे जमतील तेवढ्या वेळा पठण करा. श्रीसूक्त पठण करा. त्याचबरोबर श्रीसूक्त बोलून तुम्ही लक्ष्मी मातेवर पंचामृत अभिषेक करू शकतात. त्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं की आपल्या कुलदेवीची सेवा जरूर करा. कारण पौर्णिमा आहे, कुलदेवीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ पठण करा. शक्य झाल्यास नक्की करा. नसेल शक्य तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे तुम्ही 3, 7, 11 या पद्धतीने पाठ वाचले तरीही चालू शकतं. कारण सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ वाचल्याने आपल्याला जे दुर्गा सप्तशती पाठ वाचल्याचं जे पुण्यफळ प्राप्त होतं तेच पुण्य आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्यानेही मिळतं. मग जर नसेल शक्य, वेळ नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करा. त्याचबरोबर कुलदेवीचा जो मंत्र आहे, नवार्ण मंत्राचं तुम्ही जप करू शकतात. शक्य होईल तेवढ्या माळा जप करा. त्यासाठी काही असं बंधन नाही आहे. त्यानंतर की माघ पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा, अमावस्या, गुरुवार असेल किंवा जे विशेष पर्व असतात तेव्हा उंबरठा लेपन जरूर करा. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. आता हळदीचं लेपन जवळपास सर्वांनाच माहिती आहे. तर उंबरठ्यावर लेपन जरूर करा. उंबरठ्याची छान पूजा करा. त्या ठिकाणी धूप दीप लावा. त्यानंतर की लक्ष्मीनारायणांचं आपण त्याशी भक्ती करत असतो आणि पौर्णिमा हा अतिशय दिव्य, त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी योग या दिवशी होतोय. कारण माघ पौर्णिमा हे खूप विशेष पुण्यफळ प्राप्त करून देणारा असा हा दिवस असतो.
म्हणूनच या दिवशी नामजप जरूर करा. पहा, ज्यांना हे सर्व काही करणं शक्यच नसेल, काही वेळेला आपली इच्छा असते पण आपण सर्वच गोष्टी, सर्वच सेवा करू शकत नाही, तर अशा वेळेला तुम्हाला जमतील तेवढ्या तरी सेवा जरूर करा. यात मी जे जे सांगितलं आहे त्यातलं तुम्हाला जे जमेल ते करा, पण मनापासून करा. तर ह्या दिवशी तुम्ही अगदी सर्वात सोपी सेवा म्हणजे नामस्मरण तुम्ही करू शकतात. नामजप तुम्ही करा. जो मंत्र तुम्हाला येत असेल, आवडत असेल त्या मंत्राचा जप करा, किंवा मग तुम्ही विष्णूंचा जो मंत्र तुम्हाला आवडत असेल त्या मंत्राचंही तुम्ही जप करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय हे तुम्ही बोलू शकतात, किंवा लक्ष्मी मातेचा मंत्रही तुम्ही बोलू शकतात. त्याचबरोबर पहा की ह्या दिवशी देवीची छान पंचोपचारे पूजा करायची. देव्हाऱ्यात आपली दैनंदिन नित्यपूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी अर्पण केला तरीही चालू शकतं, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने. तर नैवेद्य कुठला अर्पण करायचा आहे? तर पहा, लक्ष्मीनारायणांची आपण जी सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा तर आपण शिऱ्याचा जो प्रसाद असतो तो आपण बनवलेलाच असतो. पण त्यासोबतच तुम्ही जर तुम्ही खीर बनवली, कारण लक्ष्मी मातेची अत्यंत प्रिय असणारी हा नैवेद्य आहे, म्हणून जरूर तुम्ही खीर बनवा. खीर तुम्ही कसलीही बनवू शकतात. अगदी तांदळाची बनवली तरीही चालू शकतं. पण सर्वात महत्त्वाचं, जर अजून तुम्ही तांदळाची बनवा किंवा मग मखाण्याची खीर जरूर बनवा. शक्य झाल्यास मखाण्याची खीर बनवा, नसेल शक्य तर तांदळाची खीर तुम्ही बनवू शकतात. त्यानंतर हेही शक्य नसेल तर अगदी दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण केला, त्यात तुम्ही केशर टाकला तर अतिउत्तम. अशा पद्धतीनेही तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकतात. त्यानंतर की देवीला सर्वात आवडणारं फूल म्हणजे लाल रंगाचं फूल आपण देवीला अर्पण करत असतो. मग आपली कुलदेवी असेल किंवा लक्ष्मी माता असेल, तर लाल रंगाचं पुष्प तुम्ही अर्पण करू शकतात, किंवा पांढऱ्या रंगाचं पुष्प देखील देवीला अर्पण करतात. कारण लक्ष्मी मातेला प्रिय असणारा पांढरा रंग हा देखील अतिशय शुभ मानला जातो. तर तुम्ही पांढऱ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं फूल, जे कुठलं फूल तुमच्याकडे असेल ते तुम्ही अर्पण करू शकतात. आणि जर तुम्हाला सहजासहजी कमळाचं फूल मिळत असेल, तुम्ही राहतात त्या ठिकाणी, तर कमळाचं फूल देखील तुम्ही जरूर अर्पण करा. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की ह्या दिवशी तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवर विष्णू गायत्री मंत्र किंवा लक्ष्मी गायत्री मंत्राच्या जमतील तेवढ्या माळा तुम्ही जरूर जप करा. कारण भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी मातेची जी सेवा करतो तर आपल्याला अखंड पुण्याची प्राप्ती होते, आर्थिक अडचणी दूर होतात. त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचंही खूप जास्त महत्त्व आहे. तर दीपदान म्हणजेच की जेव्हा आपण समजा देव्हाऱ्यात दीप प्रज्वलित करत असतो, तर आपण तो दीप त्या ठिकाणी दान केला असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर आपल्याला ह्या दिवशी बघा, उंबरठ्याजवळ देखील दीपदान करायचं आहे, म्हणजेच दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशी मातेजवळ आपल्याला दीपदान करायचं आहे. त्यानंतर तुम्ही राहतात तिथे जवळपास जर बेलाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल किंवा औदुंबराचं झाड असेल, तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे पवित्र देववृक्ष आहेत आणि ह्या ठिकाणी दीपदान केल्याने अनंत पुण्याची प्राप्ती होत असते. म्हणून दीपदान जरूर करा. पण ह्या वेळेला माघ पौर्णिमा ही रविवारी आहे. 1 फेब्रुवारी 2026 रविवार आहे त्या दिवशी. तर पिंपळाच्या झाडाजवळ आपल्याला त्या दिवशी म्हणजे पिंपळाची पूजा त्या दिवशी केली जात नाही. पण जर समजा कोणत्याही पौर्णिमेला शनिवार असेल किंवा अजून कुठला वार असेल, रविवार सोडून कोणताही वार असला, तर पिंपळाची पूजा तुम्ही करू शकतात आणि त्या ठिकाणी दीपदान करू शकतात. पण रविवारी पिंपळाची पूजा केली जात नाही, हे सर्वांनी लक्षात असू द्या. त्यानंतर की अजून एक महत्त्वाचं की ह्या पवित्र जे वृक्ष आहेत तिथे दीपदानाचं तर अनन्यसाधारण महत्त्व आहेच. पण अजून जे बेलाचं झाड असतं, तर जेव्हा आपण संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली दीपदान करत असतो, म्हणजे दिवा लावत असतो, तर तेव्हा त्या बिल्ववृक्षाला ते वरदान दिलेलं आहे की तिथे लक्ष्मी मातेचा वास असतो. आणि जेव्हा आपण बेलाच्या झाडाखाली दीपदान करतो, दीप प्रज्वलित करतो, तर दीप प्रज्वलित केल्यानंतर सरळ आपल्या घरीच यायला हवं. कारण जेव्हा आपण दीप प्रज्वलित करतो, तर तेव्हा आपल्यासोबत, आपल्या पाठी, आपल्याबरोबर लक्ष्मी माता आपल्या घरी येत असते. म्हणूनच
औदुंबराचं झाड असेल किंवा विशेष करून जर बेलाचं झाड असेल, आवळ्याचं झाड असेल, तर अशा वेळेला दीपदान केल्यानंतर आपण आपल्या घरीच यायला हवं. त्यानंतर की जेव्हा आपण पहाटे माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे स्नान वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायला मात्र विसरू नका. शक्य झाल्यास दररोजच सूर्याला अर्घ्य द्या. सूर्य उपासना प्रत्येकजण करू शकतं. सूर्य उपासना केल्याने आपल्याला मान सन्मान प्राप्त होत असतो, प्रतिष्ठा वाढत असते, समाजामध्ये आपलं चांगल्या पद्धतीने नाव होत असतं. त्याचबरोबर आपली उत्तरोत्तर प्रगती होत जाते आणि भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहते. सूर्य उपासना ही अत्यंत महत्त्वाची असते. सूर्य उपासना म्हणजेच सूर्याला अर्घ्य देणे. त्याचबरोबर शक्य झाल्यास तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचाही पाठ वाचू शकतात आणि ज्यांना जे काही नोकरीमध्ये वगैरे अडचणी येत असतील तर त्यासुद्धा दूर होण्यास मदत होत असते. आरोग्य प्राप्त होत असतं. त्याचबरोबर आरोग्य, धनसंपत्ती प्राप्त होण्यासाठी देखील सूर्य उपासना महत्त्वाची असते. तर आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा. नसेल शक्य तर तुम्ही सूर्यनारायणांची जी नावं आहेत ते बोलून तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकतात. अशा पद्धतीनेही तुम्ही सूर्य उपासना करू शकतात. माघ पौर्णिमेची ही माहिती तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.